नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मित्रांनो आता एक जबरदस्त प्रमो तुम्हाला पाहायला मिळेल आहे. कारण त्यामध्ये आता असं होणार आहे की जेव्हा राकेशचं खरं सत्य सगळ्यांसमोर पकडलं जातं. आता राकेश म्हणतो की मिस इंदोर, तुला मात्र माझी झाल्याशिवाय आता कोणीच काही करू शकत नाही, शेवटी तू माझी झालीस असं म्हटल्यानंतर आता लगेच ईश्वरी खडकनी डोळे उघडते आणि एक सनकनी राकेशच्या कानामागे देत म्हणते, तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे. आणि तुझ्या पापाचा घडा भरल्यानंतर लगेच मात्र ईश्वरी सनकनी त्याच्या कानामागे ठेवून देते. आणि त्याच वेळेस आता पोलीस आलेले आहेत. अर्णव सगळ्यांच्या समोर म्हणतो की याला घेऊन जा. आणि त्याच वेळेस मात्र आता हा राकेशला पोलीस पकडतात. परंतु राकेशच्या हातामध्ये पिस्तूल असतो. राकेश लगेच आता पोलिसांना बाजूला फेकून ढकलून देतो आणि ईश्वरीला मात्र आता धरतो आणि तिच्या डोक्याला पिस्तूल लावतो. आणि राकेश मात्र ईश्वरीच्या डोक्याला पिस्तूल लावून तिचा गळा आवळतो आणि म्हणतो की काय रे चिंटुकल्या, तुला सोपं वाटलं इतकं मला पकडण्याचं, परंतु पोलिसांना म्हणजे तू बोलावलं आणि पोलिसांमध्ये जाण्याऐवजी मात्र मी अगोदर हिच्या डोक्याला पिस्तूल लावेल आणि हिला गोळी टाकून मारून टाकेल आणि जर पुढे आला तर मी जेलमध्ये जाण्या अगोदर हिला ढगात पाठेल, कळलं ना. म्हणून आता राकेश धमकी देतो. आणि आता ईश्वरीच्या जीवावर आलेल्या ह्या संकटातून ईश्वरीला नक्की कोण वाचवणार आहे हे पाहायला विसरू नका. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तोहिरी माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो, धन्यवाद.